स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ नगर परिषद शहरात आजही जागोजागी कचऱ्यांचे ढीग आणि दुर्गंधी। अंबरनाथ नगर परिषदेच्या स्वच्छतेकडील दुर्लक्षपणाला रोगराईचा सलाम। स्वच्छ भारत स्वच्छ शहरचा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आवाहन करण्यात येत आहे। देशाला स्वच्छ करण्यासाठी शहर स्वच्छतेवर भर देण्यात येत आहे, परंतु स्वच्छ भारत अभियानात अंबरनाथ शहरात आजही जागोजागी कचऱ्यांचे ढीग आणि दुर्गंधी दिसून येत आहे। मोरिवली पाडा व साई क्रिस्टलच्या बाजूला सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। सर्वत्र नाल्या तुंबल्या असून रस्त्यांवरच कचऱ्याचे ढिगारे दिसतात आणि हे ढीग उचलण्यापेक्षा त्याच ठिकाणी पेटवून देण्यात येत असतात। त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या आरोग्यासही धोका निर्माण झाला आहे। अंबरनाथ नगर परिषदेने स्वच्छ भारत स्वच्छ शहर म्हणत स्वच्छता मोहिमेला सुरुवात तर केली, पण शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग दिसत आहेत। सर्वत्र नाल्यात घाणच घाण दिसून येत आहे। गटारी तुंबल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। एकीकडे आरोग्याची धास्ती आणि शहरात आजूबाजूला परिसरात ठिकठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य, यामुळे डेंगी, हिवताप, मलेरिया यासारख्या साथीच्या आजाराने तोंड वर काढल्यास यास जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सूचना फलक, लाऊडस्पीकर यासह अनेक प्रकारे जनजागृती करीत नगर परिषदेची मोठी यंत्रणा जोमात कामाला लागली होती। पण 2020ला पुरस्कार मिळाल्यानंतर मात्र सध्याची परिस्थिती पाहता नक्की स्वच्छतेचे काय झाले, असाच प्रश्न निर्माण होत आहे। परिसरात देखील कचऱ्याने विळखा घातला आहे। या परिसरात स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत। शहरातील नागरिकांना येथील परिसरातील घाण व दुर्गंधी पाहता येथूनच आरोग्यास धोका होईल अशी भीती नागरिकांमध्ये व्यक्त झाली आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून ही शहरामध्ये अस्वच्छता का? कचऱ्याच्या गाड्या ज्या ठिकाणी थांबल्या जात आहेत त्याच ठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत, तर शहरातील गल्लोगल्ली परिसरात काय अवस्था असणार? नागरिकांचे जीव गेल्यावर आरोग्य विभाग लक्ष देणार का? की कार्यालयात बसून नागरिकांवर आरोपांवर आरोप करत राहणार? हे आरोग्य विभागाचे अधिकारी नगर परिषदेमध्ये नक्की कोणत्या स्वरूपाच्या कामासाठी व कोणते काम करण्यासाठी कार्यरत आहेत? कार्यालयात बसून हुकुमशाही करण्यापेक्षा शहरात फिरून समस्यांवर लक्ष दिले गेले तर स्वच्छ शहर सुंदर शहर होणार नाही का, असा सवाल समस्त अंबरनाथकडून विचारला जात आहे। नाले, गटारे, रस्त्याच्या बाजूस मुख्य रस्त्याच्या परिसरात देखील कचऱ्याने विळखा घातल्याचे दिसून येत आहे। मात्र शहरात स्वच्छतेकडे देखील स्वच्छता विभाग व प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे। स्वच्छ भारत अभियान मोहीम शहरात राबवण्यात आली होती की काय? स्वच्छतेची गरज राहिलीच नाही का? स्वच्छतेकरिता कर्मचारी दररोज शहरात फिरत असताना देखील शहरात जागोजागी घाणीचे ढीग का दिसून येतात? लाखो रुपये खर्च करून शहरातील रस्ते व परिसर स्वच्छ करण्यासाठी आणलेल्या गाड्या यांची अवस्था एकदम बिकट झाली आहे। नवीन गाडी चालू करण्याची स्थानिक रहिवासी मागणी करीत आहेत। मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल। दरवर्षी 100 तास म्हणजेच प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पाला पूर्ण करील। मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करून देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली वस्तीपासून, माझ्या गावापासून, तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करेन। मला हे मान्य आहे की जगामधील जे देश स्वच्छ आहे त्यांचे कारण त्या ठिकाणचे नागरिक स्वतः घाण करीत नाही व घाण करून देत नाही। या विचारांनी मी गावोगावी आणि गल्लोगल्ली स्वच्छ भारत मिशनचा प्रचार करेन। मी आज शपथ घेत आहे की आणखी 100 लोकांनाही घ्यायला लावेल, तेही माझ्यासारखे
स्वच्छतेसाठी स्वच्छतेसाठी 100 तास देतील 100 तास देतील यासाठी मी प्रयत्न करेन. यासाठी मी प्रयत्न करेन. मला माहित आहे की स्वच्छतेच्या दिशेने टाकलेले माझे पाऊल संपूर्ण देशाला स्वच्छ करण्यासाठी मदत करेल. जय हिंद.